हेमंत गावड़े जो कि मैन ऑफ द मैच का दावेदार मैदान पर बनता हुआ, एक बेहतरीन जो कि बैटिंग मैदान पर और साथ साथ एक खूबसूरत माहौल मैदान में। ओके जो कि टी शर्ट जो कि समर्पित किया परशुराम विठोबा गावड़े, साथ साथ यशवंत विठोबा गावड़े, इनकी तरफ से कैलाशी मैन ऑफ द मैच जो कि हर एक मैन जर्सी जो कि हेमंत गावड़े को। ओके धन्यवाद। एक बेहतरीन मैच में एक बेहतरीन मुकाबला। एक खूबसूरत एक चौवा निकलता हूं मैदान पर। टीम का टोटल स्कोर जो कि मैदान पर पहुंचता हुआ 7 रन पर, और वहां पर टीम का टोटल एक और चलता हुआ मैदान पर जो कि 8 रन पर। देखिए शुरुआत में एक चौवा निकला, उसके बाद कुछ डॉट गेंदे, वीरमना टीम जो कि इस वक्त महेश सर जिन्होंने कल बेहतरीन बॉलिंग बैटिंग की मैदान में, और आज के दिन पर उनसे काफी उम्मीद है तमाम चाहने वालों को। लेकिन खासकर धन्यवाद सभी का। इस वक्त थोड़ी सी जबकि बात बताओ तो मुकाबला बिल्कुल कड़क है। ये ओ पीछे हटकर कट मारने का प्रयास किया, गेंद की लंबाई को भी करते हैं, ये बहुत खूबसूरत बॉलिंग करती है। नाम है नीलकंठ, काम उनका बेहतरीन, आयोजन कमेटी में भी ये रहते, साथ साथ हर एक काम ये करते। आज बॉलिंग का दायित्व जो कि देखिए वीर मराठा की तरफ से खूबसूरत माहौल इस मैदान पर, और पे जैन बड़ा शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर अब पिच खेला गया, लेकिन बिल्कुल टाइमिंग ठीक ठाक है, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर निकली गेंद 4 रन के लिए, और पहला ओवर समाप्त। एक ओवर समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जो कि पहुंचा इस मैच में जबकि 11 पर। यह ग्राउंड फील्डिंग थोड़ी सी खराब मैदान पर, और चौबे के साथ थोड़े से नाराज लग रहे हैं महेश, क्योंकि जहां पर 1 रन था वहां पर 3 रन अतिरिक्त खाते में मिलते हुए। और क्रिकेट में हम कहते हैं कि हमेशा रन बचाने चाहिए आपको, अच्छी फील्डिंग के साथ मैदान पर। लेकिन वापस महेश मोर्चे पर गेंदबाजी के, ओ बढ़िया लाइन वहां पर, शायद बल्ले पर लगी, शरीर पर टकराती गेंद, स्लिप पर गेंद बिल्कुल वहां पर रोकी एक विकेट कीपर के द्वारा, लेकिन रन नहीं बनेंगे। देखिए इस बार गति थी उनके पास, थोड़ा सा गेंद को तेज किया क्योंकि कवर को पीछे रखा, पॉइंट पीछे सर्कल के ठीक पास एक स्लिप पर गली पर खिलाड़ी मौजूद है, गली पर रोशन जो कि शक्ल लग रहा है मुझे, डाउन द ग्राउंड सीधा हाथ में लगा बाउंड्री पर और आउट। किशोर शायद लग रहा भाई आखिरी की उंगलियों में गेंद फंस गई। में श्रीकांत मैदान में, सागर श्रीकांत ये जोड़ी वापस में सर जो कि मोर्चे पर, ओ पॉइंट पर कट किया, सीधा गेंद वन बाउंस हाथों में जा रहा था, लेकिन थोड़ी सी गफलत फिर से। आज स्वराज्य फाइटर्स टीम की थोड़ी सी, वीर मराठा टीम की थोड़ी सी मैं कहूंगा गफलत फील्डिंग में। देखिए स्वराज्य फाइटर्स टीम ने गए टाइम वड़ेश्वर प्रीमियम लीग में काफी खराब फील्डिंग की, और काफी खराब फील्डिंग के बलबूते पर वो मैचेस हारे।
और शायद वीर मराठा टीम वही कुछ कर रही है मैदान पर। देखिए पहले 3 रन बने जहां पर 1 रन था, उसके बाद देखिए जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बने, मतलब अतिरिक्त 4 रन जो कि एक्स्ट्रास के रूप में, मतलब एक्स्ट्रा तो मतलब इसलिए कहूंगा क्योंकि फील्डिंग खराब मैदान पर। दायर पाई की छोड़ी मैदान में, ओ इस बार लगभग क्लीन बोल्ड मैदान में, शायद ये स्टंप पर जाकर टक्कर, हल्की सी स्टंप पर टकराई और महेश सर को मिलती दूसरी सफलता मैदान पर। 2 विकेट नुकसान के बाद टीम का टोटल स्कोर 18 पर। अब शायद तो विवेक मैदान पर पहुंचता हुआ इस मैच के दरमियान, ओ क्लीन बोल्ड। कोरल भाई, ये टेनिस इन डॉट कॉम से ये आपको माध्यम से मुकाबले दिखाए जा रहे हैं, तो आप शायद तो जल्दी पहुंचिए मैदान पर। नया बल्लेबाज स्ट्राइक पर, और इनसाइड आउट मारने का प्रयास किया, पॉइंट पर इनको पुश किया गया, हालांकि गेंद को भी वहां पर कायला रन 2 और देखिए हड़बड़ाहट में शायद ये मौका आउट करने का हो सकता है, लेकिन एक ही रन मिलेगा। पूरे प्रतियोगिता में हैट्रिक करने का दायित्व सिर्फ एक गेंदबाज को है, जो कि इसी टीम का है, जो टीम अब बल्लेबाजी कर रही है हमारे पर, हर्ष 11 टीम का, वो भी कप्तान है गौरेश गावड़े, जिन्होंने कल लगातार 4 विकेटें निकाली थी। ओ बल्ले पर लगी है, शायद कहीं ना कहीं वो प्रेशर मारना था मैदान पर, चेंज ऑफ पेस क्या गति में परिवर्तन, हालांकि महेश सर बिल्कुल कुछ पता नहीं चला कि क्या वहां पर हुआ, एकदम से अचानक बल्ले पर लगी और लड़खड़ाती बिल्कुल हाथ से छूटी जाए पर 1 रन मिलता हुआ। और महेश सर जिन्होंने लगातार 2 गेंदों पर 2 विकेट निकाले, टीम का स्कोर अब मात्र 20 पर। ये देखिए जैसे से वीर मराठा टीम बता रही कि इनके पास वो अब 3 विकेट निकलने के पास मौका है। ओ स्लॉक स्वीप किया, क्या टाइमिंग है ये, स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर गेंद 4 रन के लिए। अक्षय
इस वक्त एक बाउंड्री निकली मैदान पर। ओ फिर से ऑन साइड पर स्कोर लेग हम पर के ठीक ऊपर से स्कोर लेग बाउंड्री लाइन का खिलाड़ी थोड़ा सा बिल्कुल डांसिंग आउटफील्ड में दौड़ता हुआ, लेकिन फिलहाल ये भी गेंद लगभग सीमा रेखा पर वो फील्ड किया जा रहा है और तब तक मिलेंगे 3 रन मैदान पर। इन 3 रन के साथ रनों की संख्या अब मात्र पहुंची 26 से लेकर 27 तक मैदान में। खेल चलता हुआ तीसरे ओवर का इस मैच में थोड़ा सा ओवर महंगा 7 रन। इस ओवर से अभी तक 9 रन निकल चुके, एक सफलता हासिल नहीं हुई, एक कैच जरूर छूटा और बल्लेबाजी में जो कि 2 खिलाड़ी मौजूद मैदान पर, श्रीकांत और अनिकेत, ये जोड़ी मैदान पर। अनिकेत ऑन स्ट्राइक मैदान में, ओ ऑफ स्टंप के बाहर से शॉट के लिए जगह बनाने का प्रयास कर रही है अनिकेत, जो जानते हैं कि किस हालात में इनको खेलना पड़ेगा मैदान में। विकेट शुरुआत में 3 निकल चुके, तो कहीं ना कहीं एक जिम्मेदारी का बोझा और टीम में अक्षय को भी शामिल किया जा चुका है, ऐसा सुनने को मिल चुका है। ओ शायद क्या कर दिया वहां पर, हवा में गेंद है ये, शायद लेग स्लिप के खिलाड़ी को देखिए, थोड़ी सी खराब फील्डिंग, लेकिन बैकअप देखिए, बिल्कुल अच्छा बैकअप रोशन का, खूबसूरत बैकअप रोशन का। 1 रन वहां से वहां पर 2 रन बनते हुए 3 ओवर के समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान के बाद मैदान पर वीर मराठा पहले फील्डिंग करती हुई टीम का टोटल अब पहुंच चुका है जो कि 29, हर्ष 11 टीम के 29 पर लगभग 10 के आसपास रन रेट चल रहा है मैदान पर और लगभग 7 विकेट अभी भी हाथों में, 18 गेंदों का खेल मैच में बचा हुआ। यानंतर सामना होतोय मैदानावर एसजी वॉरियर्स विपक्ष एमएसबीआय स्पोर्ट्स संघ। आपल्याला पहिला पुकार, आपले टीम लिस्ट घेऊन नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या। गेंदबाजी में महेश सर, हैट्रिक का मौका, प्रतियोगिता में दूसरा हैट्रिक हो सकता है अगर विकेट मिलते तो। ओ रिवर्स किया अटेम्प्ट, क्या टाइमिंग है ये, स्विच हिट का लाजवाब शॉट, पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। धन्यवाद डीजे भाई, ये सॉन्ग सुनने के बाद कुछ हालात कुछ और बदल चुके हैं। रिवर्स का एक स्विच हिट का एक उम्दा शॉट, ओ लाइन अच्छी, ऑफ स्टंप के बाहर, वाइड बॉल का इशारा, थोड़ी सी गेंद बाहर की तरफ निकल चुकी है, 1 रन अतिरिक्त मतलब। देखिए लाइन अच्छी थी लेकिन थोड़ी सी बाहर निकली है गेंद का डोकर। महेश सर थोड़े से प्रेशर में, शुरुआत में 2 विकेट उन्होंने प्राप्त कर लिए थे, उसके बाद ये स्विच हिट का एक बेहतरीन शॉट, ये बनी तो अन्ना अब्दुल खलील रहता शॉट, ये बनी इसलिए 4 रन थे, अन्यथा बहुत मुश्किल है ये शॉट। ओ फिर से बीट क्या वहां पर, शायद ये मौका बन सकता है। ओ निशाना लगता तो 19-20 का मामला था ये। 1 रन वहां पर बनता हुआ और 1 रन बल्ले पर लगकर गेंद शायद निकल चुकी है। इसका मतलब है कि टीम में थोड़ा सा इजाफा टोटल में और टोटल स्कोर 35 पर 35 पर। महेश सर जो कि 3 गेंदे 5 रन मैदान पर, शायद ये भी कुछ हो सकता है। ओ फिर से बीट क्या वहां पर, लेग स्टंप के बाहर, तो वाइड का इशारा है, लेग स्टंप के बाहर आप भटकेंगे तो वाइड है। अनिकेत जो कि स्ट्राइक पर है, अनिकेत को पता है कि एक स्वीप एंकर का रोल अदा करना पड़ेगा। शायद कुछ बातचीत हो रही मैदान पर 2 खिलाड़ियों के बीच में, 2 खिलाड़ी कुछ बातचीत कर रहे हैं और पता है कि पीछे उतनी ठोस बैटिंग है नहीं, तो शायद एक खिलाड़ी को आज मैदान पर दोनों में से रुकना पड़ेगा। एक खूबसूरत माहौल है ये मैदान पर, सुबह का माहौल, लगभग 12 बज चुके, लेकिन देखिए किस अंदाज में ये बल्लेबाजी। ओ फ्लिक ऑफ द रिस्ट, हवा में मोड़ा गेंद को, कलाइयों का शानदार इस्तेमाल, गेंद निकली लॉन्ग ऑन बाउंड्री पर, पहला रन बहुत तेज निकला। 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 37 पर और चलता हुआ 37 रन। चौथा ओवर में चलता हुआ खेल मैदान पर 3 विकेट निकल चुके। महेश सर ने 2 विकेट निकाले, इसके बाद लगा कि शायद टीम ये रुक जाएगी। ओ हल्का सा अपील, इंपैक्ट था लेग स्टंप के बाहर, शायद इसलिए अंपायर ने कोई विश्वास नहीं जताया। शायद बल्ले पर पहले भी लगी है गेंद, मतलब 1 रन भी वहां पर बनेगा, बाद में इंपैक्ट कहा भी कोई फर्क नहीं पड़ता। अभी तक एक अच्छी बैटिंग, अनिकेत इक्का दुक्का, उसके साथ चुके दूसरा खिलाड़ी श्रीकांत मैदान पर बल्लेबाजी के मोर्चे पर, नॉन स्ट्राइक एंड पर। वो बढ़िया शॉट को कितना देखिए चेक किया, ऑन सेट पर मारने का पहले प्रयास करते गेंद को हल्के से लगा और पर, और यहां पर मौका आउट करने का, शायद 2 रन वहां पर। आज तारीफ नहीं करूंगा क्योंकि जिस तरह से वीर मराठा टीम की ग्राउंड फील्डिंग हो चुकी है और खासकर महेश के ओवर में तो काफी खराब फील्डिंग करते हैं ये। एक बाउंड्री छोड़ी गई, एक जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बने, लेग स्लिप पर जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बने, पॉइंट पर शायद वो रन रोके नहीं गए।
कुछ रन रोके नहीं गए मैदान पर। ओह, लाइन अच्छी है, बेटर लाइन वहां पर, और समाप्त हुआ चौथा। 4 और समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर लगभग 10 रन प्रति ओवर 40 पर पहुंचा इस मैच में, जो कि हर्ष 11 टीम जो कि मैदान पर पहले बैटिंग करती हुई। बैटिंग चॉइस पावर प्ले का इशारा मैदान पर पहुंच चुका है। सीमा रेखा पर 3 खिलाड़ी रहेंगे। अंसुर प्रीमियम लीग 2022 का ये पड़ाव, साल चौथा इस प्रीमियम लीग का। लेकिन भाई हर साल में कुछ अलग अलग इनके मौके रहते हैं। इस साल में उन्होंने कुछ और रखा है। इस साल में साइकिल जो कि मैन ऑफ द सीरीज रखी गई है। इस साल में और कुछ फोटो, हर एक खिलाड़ी को यहाँ पर ही फोटो निकाला जाएगा, जहां से अगले साल के लिए भाई किसी के फोटो मांगने नहीं पड़ेंगे। ये कुछ अलग है मैदान में, बहुत कुछ अलग करते हैं हर साल, कुछ ना कुछ उनका अलग रहता है। और इस साल भाई बहुत कुछ अलग मैदान में। बल्लेबाज के लिए जो कि बल्ला, गेंदबाज के लिए शूज, फील्डर के लिए शूज, खासकर ये कुछ है ना जो अलग से रहते हैं मौका पर। ओह, बिल्कुल अच्छा गेंद वहां पर, हालांकि बल्ले पर दबोची गेंद को, 1 रन वहां पर नहीं लगा, गेंद निकली सीधी नॉस्टैक एंड पर, जहां पर गेंदबाज के हाथों में। रनों की संख्या वहीं पर खड़ी है, जबकि 4 और समाप्त, एक गेंद के बाद 3 विकेट के नुकसान पर वीर मराठा टीम पहले बॉलिंग करती हुई हर्ष 11 टीम के सामने 40 पर। ओ बिल्कुल, बैठक शॉट मारने का प्रयास कर रहे थे वो, ऑफ स्टंप के बाहर से थोड़े से घुटनों के बल पर झुक चुके थे, और मिड विकेट और लॉन्ग ऑन के ऊपर से मारने का वो प्रयास मैदान पर। लेकिन तारीफ करनी पड़ेगी बॉलिंग की, जिस अंदाज में ऑफ स्टंप की लाइन बाहर रखे। और नीलकंठ भी काफी साल का तजुर्बा है, लगभग 4 साल इस मैदान पर ये खेल चुके हैं, तो कुछ ना कुछ अनुभव है पेड़ पालने में, और वही अनुभव आज मैदान पर। ओ फुल टॉस गेंद, हवा में शॉट, मिड विकेट के ऊपर से, 1 बाउंड सीमा रेखा से बाहर, गेंद 4 रन के लिए। एक चौवा निकला इस ओर से, फुल टॉस गेंद थी जहां पर नीलकंठ की, ओ शायद थोड़ी सी मुस्कुराहट चेहरे पर। ये बहुत बार देखा जा चुका है, जिस तरह से आखिरकार गेंदबाज कभी कभी गेंद को छोड़ते नहीं है जानबूझकर, कभी कभी बल्लेबाज जानबूझकर हट जाता है। ये क्रिकेट के कुछ हिस्से हैं ना, वो आपको हमेशा कुछ इंटरनेशनल पल याद दिलाते हैं। ऑन साइड पर बैकवर्ड स्क्वायर लेके बगल से निकली गेंद, स्क्वायर लेग बाउंड्री पर, गेंद गोली के रफ्तार से, उस गेंद के पीछे खिलाड़ी मौजूद है। हालांकि जब तक उस गेंद को रोका जाएगा, कम से कम तीसरे के लिए कॉल कर चुके हैं, और अनिकेत विकेट के बीच में बहुत तेज है। 3 रन वहां पर बनते हुए, और इस 3 रन के साथ रनों की संख्या अब पहुंचे 47 पर। अनिकेत ऑन स्ट्राइक, 7 रन अभी तक इस ओवर से, एक बाउंड्री। लाइन अच्छी है, लेकिन ऑफ स्टंप की काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा। देखिए शरीर के काफी दूर से खेलने का प्रयास करते हो, शायद एक अमूमन विश्वास था कि गेंद लगती तो पॉइंट के ऊपर से जाते, लेकिन अनिकेत को कुछ बातचीत करते हुए श्रीकांत मैदान में पता है कि यहां से तो शायद 3 खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात रहेंगे। टीम का टोटल स्कोर 48 पर पहुंचा इस मैच में, मतलब 48 रन, जो कि इस वक्त इस मैदान पर 3 विकेट के नुकसान के बाद। ओ इस बार हवा में शॉट, आंखें बंद कर ली, बिल्कुल कुछ कहते हैं ना भैया, आंखें बंद करने के बाद ये शॉट था मैदान पर। और ग्राउंड की फील्डिंग देखिए, और इस 2 रन के साथ देखिए बेहतरीन
वापस खेल, आखिरी ओवर मैदान पर गेंदबाजी में तब्दीली, महेंद्र जो कि मैदान पर आखिरी का, और कुछ किंदरे देखिए खिलाड़ी, 4 खिलाड़ी ऑफसाइड पर, 5 ऑनसाइड पर, ये चक्रू मैदान पर, और राइट हैंड ओवर द गेट से महेंद्र, सामने अनिकेत, ओ लेग स्टंप पर ये गेंद, भाई लेग स्टंप के बाहर है ये गेंद। आप एलबीडब्ल्यू मांग रहे हैं, बात तो कहीं झूठ नहीं, लेकिन 7 स्टंप अगर लगते ना तब भी ये गेंद स्टंप पर नहीं लगती है। इतना देखिए, शायद वहां पर 3 रन निकल रहे, क्या एफर्ट, क्या फील्डिंग नहीं कहूंगा, क्योंकि देखिए विकेट के बीच की दौड़ और 3 रन मैदान पर। और किशोर हाथ ऊपर करके बता रहे भाई ये क्या कर रहे हैं आप, ग्राउंड फील्डिंग लगातार, ये तीसरी बार है कि 3-3 रन दौड़कर निकाले गए। किशोर जी ध्यान दो जरा। किशोर बहुत नाराज है क्योंकि पता है कि अनिकेत को स्ट्राइक थी, वहां पर 3 रन मिले। और सौरभ जो कि वीर मनाना टीम जिस तरह से फील्डिंग कर रही है, शायद अपनी फील्डिंग को सुधार, सिर्फ एक ही खिलाड़ी से जिन्होंने फील्डिंग अच्छी की, रोशन है, वो लेग स्लिप पर, बाकी ने कुछ खास नहीं फील्डिंग। ओ बढ़िया शॉट ऑफ ऑन साइड पर, मिड विकेट पर पहला रन बहुत तेज निकला। इस बार थोड़ी सी गपलत फील्डिंग में, आज भाई सबको फेरी कॉल लगाना पड़ेगा मैदान में। देखिए और 1 रन मिलेगा, ये शायद बैकअप ठीक ठाक है, वरना था ये रन था। 5 फेरी कॉल लगाना पड़ेगा कम से कम, मालक 5 लीटर का वो शायद बड़ी बॉटल चाहिए फेरी कॉल की, जो शायद सबको बिल्कुल मिल जाएगी, क्योंकि जिस तरह से वो फील्डिंग करे, 10-15 रन जो कि अतिरिक्त आ चुके हैं, जो कि खराब फील्डिंग के बलबूते पर, और वही आपको रोकने हैं मैदान पर। ओ लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, सिर के ऊपर से किशोर के 6 रन के लिए। हाथ से गेंद लगी, हाथ से लगने के बाद गेंद सीमा रेखा से बाहर निकले, 6 रन। किशोर थोड़ा सा नाराज, वापस खेल में मैदान पर, बिल्कुल अच्छा माहौल मैदान में, 62 पर पहुंचा टीम का टोटल। ओ गति परिवर्तन, गति, किशोर शायद हाथ से गेंद लगी आपकी, शायद रन ये रोकने थे मैदान में, क्योंकि यूट्यूब पर आपके ये मुकाबले घर पर देख रहे लोग, आपके चाहने वाले, इसलिए कुछ उम्मीदें थी आपसे। ओहो, इस बार उड़ाया 6 रन के लिए। से निकला ये दूसरा छक्का मैदान में, क्या बैटिंग मैदान पर, बाहुबली महेश के ऊपर तोड़फोड़ बल्लेबाजी मैदान में। ओह पेंजा पेस, गति में परिवर्तन किया, गेंद को लॉन्ग ऑन, खिलाड़ी आप आराम से दौड़ रहे हैं, मतलब इसका मतलब है कि जब तक 2 रन मिलेंगे, कॉल अच्छा, फील्डिंग अच्छी मैदान में, लेकिन 2 रन के साथ लगभग 70 पर पहुंचा टीम का टोटल मैदान में, 70 पर टीम का टोटल पहुंचा। जो जर्सी नंबर महेश सर का है वही 71 रन, जिससे पीछे आपको बनाने पड़ेंगे। हॅलो, MSPR स्पोर्ट आणि SG वॉरियर्स आपल्याला अंतिम पुकार, टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या.
हॅलो. एका बाजूने या मैदानावर ताबडतोब फलंदाजी सागर गावडे थोडंसं आज मैदानावर कमी पडला आणि श्रीकांत या मैदानावर मात्र सुंदर खेळाचं प्रदर्शन करत सलामीची बिनीची जोडी ही मैदानामध्ये वीर मराठा संघाला एका बाजूनं या मैदानावर सुरेख खेळाचं प्रदर्शन, एका बाजूनं हर्ष 11 संघाचं सागर गावडेच्या एका बाजूनं 7 धावा, प्रतापच्या 10 धावा आणि 37 धावांची बहारदार खेळी श्रीकांतची, त्याच्या साथीला अनिकेत उर्फ गुड्डूची 9 धावांची बहारदार खेळी याच मैदानावर. आणि त्यानंतर हा लेखाजोगा आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळतोय तो तेज तर अणसूर एक्सप्रेस म्हणून ज्याची ख्याती तो जर्सी नंबर 18चा खेळाडू सागर गावडे हा सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. आणि या मैदानावर ज्यानं इतिहास रचलाय 6 चेंडूमध्ये 6 षटकार ज्याने टोलावलेत, तो एक महाराष्ट्र पोलीस दलात जो काम करतोय तो स्ट्रायकर एंडला जयेश सरमरकर आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंडला महेंद्र. ही सलामीची जोडी बिनीची जोडी मैदानामध्ये 71 धावसंख्या, प्रथमेश फायटिंग टोटल आणि अक्षय आज मैदानामध्ये एका बाजूनं प्रार्थना करण्याच्या रूपात डगआउटच्या दिशेनं काल अक्षयची मैदानामध्ये पावलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा एका ताकदीनं हर्ष 11 संघ या मैदानावर पुन्हा एकदा बोलमलत चालवतोय. तो मात्र 71 धावा टुवेन ते मात्र वीर मराठा संघाला तेज तरार मात्र या मैदानावर सागर गावडेचं स्वागत मैदानावर केलं. ते डीप मिड विकेटला नजाकत बडा शॉट जयेश सरमरकर के बल्ले से 6 रन्स के लिए डीजे. रूपात जे कडवा मारा तो कुठेतरी बोथड थडबाबा घणाघाती सुरुवात या मैदानावर कारणचा नक्की उडलाय. क्षेत्ररक्षक 2 ते 3 खेळाडू जर प्रतापनं थोडीशी स्टार्ट घेतला असता तर नक्कीच आज मैदानावर जयेश सरमरकरला माघारी परतावं लागलं असतं. पहिल्या प्रयत्नात या ठिकाणी चुकीती मात्र थोडासा स्लो झाला तो प्रताप आणि त्यानंतर चेंडू बॅकअप करण्याच्या दादात हा मात्र चौकारासाठी खेळला जात 2 चेंडूंवर घणाघाती प्रयोग जयेश सरमरकर दाबाचं वादळ या मैदानावर सुरुवातीच्या क्षेत्रामध्ये वीर मराठा संघाच्या बाजूने गोंगावलं जात आहे. आणि ज्यावेळी जयेशच्या बॅटला चेंडू मोठे फटके येत आहेत त्यावेळी राजाच्या मुखवट्यावर मोठं हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूने तब्बल 10 धावा धावपलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 71 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा बाहेर मोठा फटका टोलबाबा टप्पा पडला तर आतमध्ये येतोय चेंडू. इनस्विंग पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडूच्या सागत्याखेरीज 3 चेंडूंचा हा खेळ समाप्त झालाय. टॉस विन आपला निर्णय या ठिकाणी फलंदाजी सुंदर फटका डीप पॉल कार्पेट मध्ये शॉर्ट स्क्वेअर पहिल्या प्रयत्नात या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव घ्यायची की न घ्यायचे नॉन स्ट्रायकर एंडकडनं जयेशचा नकार येतोय आणि एकेरी या धावसंख्येनं सांख्यिक धावफलक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर तो मात्र 71 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना MSP स्पोर्ट्स संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि येणाऱ्या कालखंडात SGRS संघ प्रथम फलंदाजी करून नाणेफेक जिंकून निर्णय घेतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटका मात्र जरूर या ठिकाणी फसलाय. जो चेंडूवर मोठा फटका टोलवायचा होता आणि जो लॉग ऑफला रक्षक सापळा रचला होता तो आज मैदानावर एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र विवेक आमच्या स्क्रीनवर आणि पहिला गडी हा मात्र 0 धावसंख्येवर भोपळा घेऊन माघारी परतला. ज्या चेंडूवर कुठेतरी मोठा फटका टोलवायचा होता, जो लालसा प्राप्त केली होती, तो एका बाजूने महेंद्र नामक फलंदाजाला त्या लालसेपासून दूर राहतोय आणि पहिला गडी या माघारी परततोय. डीजे फलंदाज मैदानामध्ये दीर्घंड आपल्याला पाहायला मिळतोय.
मोठा फटका पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेटला गगनाला गबस निघालणारा फटका. हा षटकारासाठी जयेश सरमळकर नावाचं वादळ या मैदानावर गोंगावलं जात आहे आणि या गोंगावलेल्या वादळाला कुठेतरी शांत करण्यासाठी टीम मीटिंग ही हर्ष 11 संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत. आज अणसूर एक्सप्रेस प्रथमेश एका बाजूने मागणी ठरते, तो सागर गावडे एका गड्याला जरूर बाद करतोय, पण तब्बल 2 षटकार आणि 2 षटकारांच्या बरोबर एक चौकाराच्या बरोबर सांघिक धावपल 17 धावा धावपल हा लेखाजोगा पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर डीजे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय, तो मात्र विकी आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. सतरा धावा धावपलकावर पहिलं षटक हे मात्र थोडंसं महागडं षटक. अणसूर एक्सप्रेस थोडीशी आज महागडी ठरली मैदानामध्ये, कारण समोर तगडा खेळाडू आणि तगड्या खेळाडूनं अक्षरशः स्वागत केलं षटकारानं आणि समाप्ती केली मात्र षटकारानं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा सांघिक धावपलकावर 17 धावा हा एकाकडेच्या मोबदल्यात वीर मराठा संघ 71 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय तो निळकंठ. नॉन स्ट्रायकर एंडला एक बसवणं षटकार चौकारांची आत्ताशबाजी 17 धावांची जण लयलूट केले वैयक्तिक आणि संघासाठी, तो जयेश सरमळकर आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न, जेलची संधी श्रीकांत थोडासा दूर राहतोय चेंडूपासून आणि परतीची फेक येईपर्यंत ही एक धाव बहाल करत सांघिक धावपलकावर मात्र पुढे सरकला जातोय तो 18 धावा या धावपलकावर. हर्ष 11 संघाचं प्रतिनिधित्व मैदानामध्ये एका बाजूनं निर्णयाला वडेश्वर चषकाचं जेव्हा प्रतिनिधित्व गौरव गावडेनं केलं, म्हणजे लकी कॅप्टन वाटतोय की काय, आणि हर्ष 11 संघाच्या बाजूनं आज तेच कार्य करतोय आणि कार्य कुठेतरी या मैदानावर पहिलं षटक हे हर्ष 11 संघाचं थोडंसं मोठ्या धावसंख्येचं आणि प्रतिस्पर्धी संघाचं जणू काही वादळ या मैदानावर गुंगावलंय. ते मात्र सकाळच्या सत्रामध्ये तो जयेश सरमळकर सज्ज होतो या मैदानावर पुन्हा एकदा. आडव्या बॅटनं पुन्हा फटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अजित गुवे सज्ज होतोय. परतीची फेक येईपर्यंत सहजासहजी या 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 20 धावा धावपलकावर. जरी 71 या धावसंख्येचा डोंगर आपल्याला गाठायचा आहे तरी विजयाचा झेंडा हा आपल्या बाजूनं आम्हाला फडकवायचा आहे हा इरादा पक्का करतोय तो सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे मोठे फटके टुलावत तो जयेश सरमळकर आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेगला मोठा फटका पुन्हा एकदा पाहिला मिळतोय. MSP स्पोर्ट्स संघाच्या डगआउटच्या इशारा सरळ चेंडू हा मात्र चौकारासाठी घडला जातोय. ज्यावेळी थोड्याशा नजरा होत्या फलंदाजाच्या ते मात्र जयेशा आणि चौकारानं स्वागत करत चौपेर फटकेबाजी आज मैदानावर करत वीर मराठा संघ एका ताकदीनं या मैदानावर खेळत तब्बल सांघिक धावपलकावर 24 धावा या धावपलकावर. इरादा होता या मैदानावर हरीश कुठेतरी फिरकी गोलंदाजाने गौरवला या ठिकाणी आणावं. थोडंसं समीकरण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा थोडासा या ठिकाणी विकी मैदानामध्ये थोडीशी मोठी धावसंख्या खर्च करतोय. आज फिरकी गोलंदाज पहिलं हॅट्रिक जण केलंय हर्ष 11 संघाच्या पासून. तो जो कारंजा उडला होता जयेश सरमळकरचा, त्या कारंजाला थोडीशी एफर्ट लावले होते, तर आज चित्र कुठेतरी या ठिकाणी मात्र बदललेलं असतं मैदानावर. शॉर्टपिप प्रकारचा चेंडू अतिरिक्त उंची घेतलेला यष्टिरक्षकाला बेट करून सरळ चेंडू गौरव गावडे चेंडूच्या मागे. परतीची फेक ही जोखमी धावसंख्येची आणि जोखमी धावसंख्येला नकार देतोय तो स्ट्रायकर एंडकडनं. सहर चेंडूचा इशारा एकूण 2 धावा ह्या गणल्या जात आहेत आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 26 धावा या धावपलकावर. 26 धावा धावपलकावर विकी सज्ज होतोय पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षीच्या एंडकडनं. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मोठा फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या प्रयत्नात चूक आणि चुकीची परतीची ही फेक ही दुहेरी धावसंख्येसाठी आणि 2 धाव्यानं सांघिक धावपलक पुढे सरकला गेला. जसं जयेश सरवळकर एका बाजूला मोठ्या फटके टोलावतोय त्याचप्रमाणे जे सन्मानजनक क्रिकेट संबोधला तो एकेरी दुहेरी धावसंख्यांवर जो भर द्यायचा असतो तो भर देत आहेत. एका बाजूने फलंदाज त्याला साथ देतोय तो निळकंठ आणि सांघिक धावपलकावर 28 धावा या धावपलकावर.
अखेरच्या क्षणी या मैदानावर धाव घ्यायची की न घ्यायची हा इरादा पंचांना थोडंसं नजर टाकलाय त्या पंच सांगतायत. पहिल्या प्रयत्नात थोडासा तो ऑब्स्टिकला ज्यावेळी सफल झालाच त्यावेळी इनस्विंग पद्धतीचा चेंडू थोडासा आतमध्ये आलाय चेंडू आणि निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावर सांघिक धावफलक मात्र 28 धावा धावफलकावर 28 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर विकी सज्ज होतोय. डीपलंद कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक अनिकेत आमच्या स्क्रीनवर परतीची फेक येईपर्यंत अनिकेतची तोपर्यंत एक धावी बहाल करत ह्या एकेरी धावसंख्येनं 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलकावर 29 धावा या धावफलकावर 14.5च्या रनरेटनं मैदानामध्ये वीर मराठा संघ आज लढत करत असताना उर्वरितच्या 24 चेंडू आणि विजयासाठी मात्र 42 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 42 धावांची आवश्यकता. येणाऱ्या कालखंडामध्ये जयेश सरवरकर शेवटपर्यंत जर मैदानामध्ये राहिला तर नक्कीच सामना हा वीर मराठा संघाचा विजयाचा झेंडा फडकेल. पण जयेश सरवरकरला कुठेतरी रक्षक सफर जखडावं लागेल ते मात्र हर्ष 11 संघाला अडीच आहे. द अनसुर एक्सप्रेस ज्याला संबोधलं गेलंय तो एका बाजूनं सागर गावडे पहिल्या षटकामध्ये जरी मोठी धावसंख्या खर्च केली तरी संघाचं नेतृत्व करत असताना सागरवर जबाबदारी. सागरला एकच कान मंत्र मैदानामध्ये तू फक्त जयेश सरवरकरला बाद कर उर्वरितचं काम मी करतोय असं गौरव सांगतोय. आणि जयेश सरवरकर सांगतोय जरी सागर तू जरी वेगवान पद्धतीचा गोलंदाज असलास तरी मी सहज टोलवणार जी माझ्या ताकद आहे त्या ताकदीचा आणि कलात्मक गुणांचा उपयोग मी या मैदानावर करणार. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट फ्लिप प्रकारचा सोडून दिला तो एस्टॅनवरून थोडासा चेंडू जातोय नेक्स्ट स्टिक वरनं आणि निर्धाव चेंडूची गणना होते. समीकरण मैदानामध्ये उर्वरितच्या 23 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 42 धावांची आवश्यकता. समीकरण जसं निर्धाव चेंडू होतील तसं अवघड होत जाईल. ते वीर मराठा संघाला अजूनही एक स्लॉक ओव्हर येणं बाकी म्हणजे बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक अजूनही बाकी. पुढे सरसावत मोठा फटका आणि ज्यावेळी निळकंठची पावलं थोडीशी पुढे सरकले टप्पा थोडासा मागे ठेवला सागरनं आणि पुन्हा एकदा जल्लोष होतोय आपल्याला पाहायला मिळतोय तो हर्ष 11 संघाच्या कोट्यामध्ये. समीकरण आता मात्र 22 चेंडू विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. सांघिक धावफलकावर 29 धावा 71 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना हलक्या हाताने घेऊन करतोय सन्मान देतोय कारण जयेशला स्ट्राईक द्यायचा आहे. जो इरादा होता तो इरादा पक्का करतोय आणि या एकेरी धावसंख्येनं 30वी घटनेमध्ये यशस्वी ठरतोय तो मैदानामध्ये वीर मराठा संघ. आणि समीकरण मैदानामध्ये 21 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची आवश्यकता. 21 बॉल 41 मोठा फटका टोलो बाबा. या मैदानावर जरी तुम्हाला पहिल्या षटकामध्ये जरी मोठे फटके ठोलावले तरी मी तुला आता मात्र मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवणार. हा निर्धाव चेंडू टाकून अनसूर एक्सप्रेस या नावानं मला का संबोधलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मात्र बहाल करतोय तो सागर गावडे नामक गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षेच्या यांकडनं. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीची गोलंदाजी मी म्हणेन एका बाजूनं श्रीकांतचे हे चोख जो निर्धाव केलेल्या चेंडूवर तब्बल 22च्या स्वरूपात एक धाव ही बहाल केली जाते. जी निर्धाव चेंडू होता त्या ठिकाणी कुठेतरी एक धाव आणि एका बाजूनं स्ट्राईक रोटेट होत स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय तो फलंदाज. अंतरिम चेंडूचा खेळ सादर करण्यासाठी तो निळकंठ सज्ज होतोय. ब्रेक थ्रू लावणारं षटक 2 षटकांमध्ये सुरेख अशी फलंदाजी या मैदानावर मनकटी करण्याचा प्रयत्न. पण मी म्हणेन कुठेतरी सन्मानजनक क्रिकेट खेळायचा असतो मित्रांनो आणि सन्मानजनक ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळताय त्यावेळी तुम्ही यशाकडे वाटचाल करतायत आणि यशाकडे वाटचाल करायची असेल तर तुम्हाला मैदानामध्ये हा सन्मानजनक क्रिकेटच खेळावं लागेल या अनसुर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच 2 हात संवाद करताय. स्वेअर चेंडूचा इशारा गोलंदाजाला थोडंसं दंडात्मक केलं जातंय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 32 धावा या धावफलकावर.
32 धावा धावफलकावर गोलंदाजी बरोबर अडसूर एक्सप्रेस अंतरिम चेंडू घेऊन सागर गावडे संच होतोय पुन्हा एकदा वीर मराठा संघाच्या बाजूने निळकंठ आडव्या बॅटनं पटका टोलवावा हा इरादा होता. फॉलोथ्रोमध्ये 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 33 धावा धावफलकावर 71 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना उर्वरितच्या अजून 18 चेंडूंचा निम्म्या षटकांचा खेळ बाकी आणि निम्म्या षटकांमध्ये एका बाजूने 38 अजूनही धावांची आवश्यकता ती येणाऱ्या कालखंडामध्ये वीर मराठा संघाला अडीच आहे. आता मात्र समीकरण मैदानामध्ये 18 चेंडू विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. सुंदर आपल्याला गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूने आज मैदानावर 38 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 38 धावा 4 या धावसंख्येचं सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं. अणसूर एक्सप्रेस सागर गावडे आणि त्यानंतर आज स्वतः बालक सेनापती गौरव सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी कुठेतरी चाचपटतोय मैदानामध्ये. जय सरमळकर आज नाराज होतोय. सुरुवातची घणाघती आज मैदानावर आणि सुरुवातीनंतर मध्यंतराचा काळ हा मात्र संत गतीनं वीर मराठा संघाचा समीकरण अवघड होत चाललंय. 17 चेंडू 38 धावांची आवश्यकता येणाऱ्या कालखंडामध्ये आणि गौरव गावडे सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजी आज मैदानावर आणि थोडासा या ठिकाणी मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच या ठिकाणी स्वेर चेंडूचा इशारा करतायत आणि धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल ते निळकंठला. वीर मराठा संघ आपला पुढील फलंदाज त्वरित पाठवा. विनंती असेल वीर मराठा संघ जवळजवळ फलंदाज या ठिकाणी पडतोय उठतो आणि तिथपर्यंत पोहोचतोय तरी नवीन खेळाडू मैदानात येत नाही आहे. थोडंसं या बाबीकडे लक्ष द्या कारण मग शेवटचा सामना असलं की तुम्हीच सांगणार मित्रांनो आता काळोख पडलाय आता सामना नको खेळूया. त्यासाठी या सूचना आणि बॅड लाईट्स अपील आज कुठचंही नसेल. तुम्हाला सामने आजच्या दिवशी सर्व हे खेळावेच लागतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये जयेश याच्या सत्तेला आकाश मैदानामध्ये पावलं टाकतोय. एका बाजूने जयेशला साथ द्यायची होती तर निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्वेर चेंडूचा इशारा आणि सांघिक धावफलकावर 34 धावा धावफलकावर आणि समीकरण मैदानामध्ये 17 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी चटपटत खेळत असताना आज जयेश नाराज होतोय. नक्की तुम्ही काय करतायत हा जयेश मात्र त्यांना प्रश्न विचारतोय. कारण एका बाजूनं जयेशनं जी सुरुवात केली घणाघाती सुरुवात आणि घणाघातीला सुरुवातीला एका बाजूनं चालना द्यायची होती ते धावफलकाला पण प्रत्येक खेळाडू येतोय मी मोठा फटका मारण्याच्या नादात कुठेतरी या ठिकाणी असफल ठरतोय आणि फिरकी गोलंदाज गौरव सज्ज होतोय. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू मोठा फटका लॉग ऑनच्या डोक्यावरून सराय चेंडू मात्र झिंग चिकाट करत 7 धावांसाठी डीचे. गौरव गावडेचं स्वागत आज मैदानावर एका बाजूनं पाहायला मिळतंय. उर्वरितच्या 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि 15 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. म्हणून अजून 2 मोठे फटके कुठेतरी पाहिजे आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये वीर मराठा संघाला. आणि एका बाजूनं टीम मीटिंग मित्रांनो कमी लावा. 3 चेंडूंचा हा खेळ समाप्त होतोय. उर्वरितच्या 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. एक गौरव स्वेर चेंडू आपला त्यामुळे तुला 3 चेंडू. आम्ही कॉमेंट्री असून वारंवार सांगतोय तुम्हाला सूचना देतोय त्याकडे लक्ष द्या.
आडव्या बॅटनं फटका टोलवावा जमनी लगतचा फटका ज्या एका धावेच्या शोधात जो सुरुवातीपासून जयेश सरभकर होता ती एक धावे मात्र बऱ्याच कालावधीनंतर येते आणि कालावधीनंतर ही एकेरी धावसंख्या सांघिक धावसंख्येला परावर्तित करते ती 41 धावा धावफलकावर. समीकरण मैदानामध्ये उर्वरितच्या 14 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. कडकगती ज्याने सुरुवात केली आज मैदानावर तो जयेश सरभकर सुरेख गोलंदाजे आणि जरी तू मोठे फटके ठरवणारा फलंदाज असलास तरी मी तुला आज मैदानावर एका बाजूने जकडवून ठेवणार आणि समीकरण मैदानामध्ये आता मात्र 13 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 41 धावा धावफलकावर जयेश सज्ज होतोय. अल्टी फलटी रिव्हर्स स्वीपचा फटका. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागला तर आघात नाहीतर बरबाद करणाऱ्या फटक्याचं विवरण मैदानामध्ये जयेश सरभरकरचं आणि निर्धाव चेंडूच्या स्वागत करत डंका गाजवतोय तो हर्ष 11 संघ आज मैदानावर आणि समीकरण आज मैदानावर आता मात्र अवघड होतंय. 12 चेंडू प्रथमेश विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. वळूया पुन्हा एकदा सुमधुर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. विकी सज्ज होतोय पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षेच्या यांकडनं. एका बाजूनं प्रार्थना हर्ष 11 संघाच्या कोट्यामध्ये ती अक्षरशः आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूनं जल्लोष तो मात्र वीर मराठा संघाच्या कोट्यामध्ये. शॉर्ट प्ले प्रकारचा चेंडू मोठा फटका डेप स्क्वेअर लेगला फटका जरूर फसलाय. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय तो मात्र अजित स्क्रीनवर येतोय आणि पहिल्या चेंडूवर मात्र कडीबाज करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो मात्र गोलंदाज विकी आणि एका षटकारानं जनक खेळी आजमावले 7 धावांची बहारदार खेळी तो मैदानाच्या बाहेर पावलं टाकतोय. आता मात्र आकाश माघारी परततोय. डीजे गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर त्याने सफलता मिळवली तो अक्षय विकी सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू. जयेश सरभरकरने आक्रमण अतिशय घणाघाती केलं होतं आणि थोडीशी फलंदाजांची साथ मिळाली नाही आणि त्यामुळे जयेश चौधरी नॉन स्ट्रायकर एंडला राहिला आणि दुसऱ्या बाजूनं जो रणनीती आखली होती ती मात्र हर्ष 11 संघ एका बाजूला तगड्या खेळाडूला सुरुवात जरी षटकाराने आणि मध्यंतर आता मात्र सुरेख गोलंदाजी बांधून ठेवलं जात आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या वीर मराठा संघाच्या 20 फुटक फलंदाजाला तो जयेश सरभरकर सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच गोलंदाजाला दंडात्मक करताय. स्वेर चेंडून सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 42 धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. आता समीकरण 10 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. थोडासा अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू डीप स्क्वेअर लेगला सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू हा चौकारासाठी खेळला जातोय. पंच या ठिकाणी मात्र आपले चौकाराची खूण करतायत आणि थोडासा या ठिकाणी या मैदानावर पंच सांगतायत वन बाउन्स. पंच वन बाउन्सचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि सांघिक धावफलकावर 46 धावा धावफलकावर.
46 धावा धावपलकावर दंडात्मक केलं जातं एका खराब चेंडूवर तो मात्र विकीला. आणि जोपर्यंत जयेश सरमळकर मैदानामध्ये तोपर्यंत आशा अपेक्षा आपल्याला पाहायला मिळत आहेत ते वीर मराठा संघाच्या कोट्यामध्ये. एका बाजूनं क्षेत्ररक्षण सजवलं ते डीप फाईट लेगला एक खेळाडू डीप स्क्युअर लेग डीप मिड विकेट लॉकआउट लॉकऑफला हे चक्रव्यूह रचलं जात आहे ते मात्र जयेश सरमळकर याच्यासाठी. आडव्या बॅटनं मोठा फटका डेप मिड विकेटला सरळ चेंडू गगदाला गबस्ती घालणारा फटका हा षटकारासाठी दिला जातोय. आणि 6 धाव्यानं सांघिक धावपलकावर 52 धावा धावपलकावर 71 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना डीजे. गोलंदाजी मरपुरी गोलंदाज विकी सज्ज होतोय. थोडीशी महागडी गोलंदाजी आणि शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पंचांचा या ठिकाणी मात्र पहिला चेंडू बंद बाउन्स म्हणजे हा नो चेंडून दंडात्मक केलं जाईल गोलंदाजाला. 1 धाव आणि फ्री हिटची संधी असेल मैदानामध्ये. नो चेंडूचा हा इशारा या मैदानावर येतोय. पंचांचा अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू आणि अतिरिक्त उंची घेतलेल्या चेंडूवर पंचाने दंडात्मक केलंय. पहिला चेंडू थोडासा वन बाउन्स पद्धतीचा होता या अगोदरचा आणि त्यानंतर या मैदानावर थोडीशी पंचांची बातचीत. असेल आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलक पुढे सरकला गेला 53 धावा धावपलकावर. फ्री हिट म्हणजे एका बाजूनं वीर मराठा संघाला ह्या आशा पल्लवित करणारी संधी आणि या आशांपासून या चेंडूवर कुठेतरी दूर राहावं लागाय ह्या आशा अपेक्षा ते मात्र हर्ष 11 संघाच्या कोट्यामध्ये. या चेंडूवर दोन्ही संघांचं भवितव्य आणि ज्या भवितव्यावर मात्र वाटचाल तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी आणि सरळ चेंडू चौकारासाठी गणला जातोय. वन बाउन्स सी महाराष्ट्र बाहेर 4 धावांसाठी डीजे. व्हायचा होता मी म्हणेन हर्ष 11 संघाला. चौकाराबरोबर सांघिक धावपलक पुढे सरकला गेला. 57 धावा धावपलकावर समीकरण एका बाजूनं वीर मराठा संघाच्या बाजूनं विजयाची पावलं वाहत असताना जयेश सरमळकर नावाचं वादळ या मैदानावर गुंगावलं जात आहे. आडव्या बॅटनं फटका टोलबाबा बॅटच्या पट्ट्यात जरूर फटका येत नाही. एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या धावसंख्येकडे आणि दुहेरी तब्बल 5 ते 6 खेळाडू एक चेंडू अडवण्यासाठी आणि सरते शेवटी ही परतीची फेक येईपर्यंत 2 धावा या बहाल करत दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 59 धावा धावपलकावर आणि विजयासाठी 18 धावसंख्येचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. ते विकीचं टीम मीटिंग लागते मैदानामध्ये कुठेतरी या ठिकाणी निर्णय चुकतो हर्ष 11 संघाचा. आणि जे कॅच पकडायचं होतं आमच्या लॉग ऑफला प्रथम मॅच आणि धावा वाचवायच्या होत्या म्हणजे समीकरण 6 चेंडू 16 धावा राहिल्या असत्या आणि समीकरण मी म्हणेन लेग ब्रेक चेंडू टाकणारा गोलंदाज आपल्या कोट्यामध्ये असताना त्याला फक्त एकच षटक ते म्हणजे गौरव गावडेला. आणि दुसऱ्या बाजूने आज मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे ते मात्र इनस्विंग करणार म्हणजे बॅटला सरळ येतात चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाला आणि मारणं हे सोपं असतं. टीम मीटिंग एका बाजूने चुकते हर्ष 11 संघाची आणि त्याचा फायदा होतोय तो मात्र प्रतिस्पर्धी संघाला तो वीर मराठा संघाला आज मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नौका गोलंदाज निखिल सज्ज होतोय पुन्हा एकदा.
आज कुठेतरी हर्ष इलेव्हन संघ प्रथमेश ज्यावेळी एकत्र आला त्यामुळे कुठेतरी चेंडू गौरवकडे द्यायचा होता, पण त्यांना माहीत नव्हतं की दोन गोलंदाजांनी ही दोन षटकं टाकलेत. एक लेग ब्रेक गोलंदाज असताना त्याला फक्त एक षटक आणि त्याचा फायदा उठवलाय तो मात्र जयेश सरवरकर डंका गाजवलाय वीर मराठा संघानं. सुरेख गोलंदाजी क्लीन बोल्ड IBS योहेटचा फटका महेशचा समोर तगडा खेळाडू आहे तो मात्र जयेश सरवरकर. आणि ज्या चुका वीर मराठा संघ करतोय त्या चुकांना कुठेतरी येणाऱ्या कालखंडामध्ये कुठेतरी परिणाम भोगावे लागतील. ते वीर मराठा संघाला समीकरण मैदानामध्ये 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. डीजे एका बाजूने 17 चेंडू 39 या धावसंख्येवर आहे. जयेशला साथ द्यायची होती. मी म्हणे महेश कुठेतरी हिरो बनण्याचा नंतर झिरो थोडासा होतोय, माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये किशोर मैदानामध्ये पावलं टाकतोय. आणि त्यानंतर आज मात्र समीकरण मैदानामध्ये आता सामना एकदम रोमांचक सामना. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अक्षयची प्रथमेश दिल की धडकन डगआउट मध्ये एका बाजूनं वीर मराठा संघाला एक शॉटची आवश्यकता आणि एक शॉट साठी जयेश सरमरकर नॉन स्ट्रायकर एंडला स्ट्राईक ती मात्र मैदानामध्ये जयेश सरमरकरची. आणि एका बाजूनं स्ट्राईकला जाण्यापासून आम्ही दूर ठेवणार ही प्रार्थना डगआउटच्या दिशेनं अक्षय गावडेची आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आज मैदानावर जे 5वं षटक कुठेतरी 18 धावसंख्येचं निघालं आणि त्यानंतर आज मैदानावर जी रणनीती हकली गेली हर्ष इलेव्हन संघानं एका नौक्या खेळाडूकडे जबाबदारी तो निखिल सज्ज होतोय. आमच्या मान्यवर कक्षाचे हेड कड्डा महेश सारख्या तगड्या खेळाडूला जरा पहिल्या चेंडूवर डगआउटचा रस्ता गाठावा लागला आणि त्यानंतर किशोर सज्ज होतोय पुन्हा एकदा. कोलभर टप्प्याचा चेंडू हलक्या हातानं डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका सागर गावडे स्क्रीन करतोय. परतीची फेक येईपर्यंत ही वाखाणणं सगळं फेक टाळ्यांची आवाज करून देणारी फेक आज मैदानावर. मी म्हणे श्रीकांतचा कुठेतरी आज मैदानावर आता मात्र थोडासा लक्ष विजय होता पहिल्या प्रयत्नात. परतीची फेक एक 13 धावसंख्येसाठी गडीबाद होतोय आणि 4 चेंडू मी खेळणार आणि 2 मोठे फटके टुलावत सामना समाप्त करणार हा निर्वाळा बहाल करतोय तो जयेश सरमरकर. आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक 61 धावा या धावफलकावर. लवकर मैदानात 4 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 61 धावा या धावफलकावर. एका बाजूनं लक्ष फक्त जयेश सरमरकरवर आणि संतोष सरमरकर आमच्या मान्यवर कक्षावर सांगतोय जयेशने 4 चेंडू गेले तर सामना समाप्त संतोष. पण एका बाजूनं प्रतिस्पर्धी संघाचा निर्णय चुकला. लेग ब्रेक गोलंदाजी आपल्याकडे एक गोलंदाज आहे तो 2 षटकं टाकू शकतो आणि त्याला कुठेतरी एक षटक म्हणजे कुठेतरी प्रथमतः हर्ष इलेव्हन संघाचा निर्णय चुकतोय. पण कामगिरी निखिलला करावी लागेल. डिपोल ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका लॉग ऑफला क्षेत्ररक्षक घेतोय. पहिल्या प्रयत्नात थोडासा प्रंबल होतोय. एकेरी धावसंख्येकडे पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे आणि सहजासहजी जोखमीची धावसंख्या घेत माघारी परतावं लागतंय. ते मात्र रोशनला माघारी परतावं लागतंय. एका पाठोपाठ एक गडी फक्त ही क्रमवारी आणि समीकरण मैदानामध्ये 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. सामना अतिशय रोमांचक सामना आज मैदानावर. दिल की धडकन अक्षय गावडेची वाढवणारा हा सामना मैदानामध्ये आणि वीर मराठा संघ एका जल्लोषासाठी सज्ज होतोय तो म्हणजे एक फटका पाहिजे. आक्रमण हे करावे लागते आणि त्या प्रयत्नांना साथ देतोय मैदानामध्ये. एक पावनखिंड लढवतोय आता मात्र तो जयेश सरमरकर आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय तो मात्र महेंद्र मैदानामध्ये पावलं टाकतोय.
एका बाजूनं नौक्या खेळाडूवर थोडीशी या ठिकाणी मात्र जबाबदारी. आज मी म्हणे निखिल तुला हिरो बनायचा आहे. प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज जणू काही तेजोमय सिताऱ्यासारखा या मैदानावर झळकला जातोय आणि प्रतिस्पर्धी संघाला कुठे जखडून ठेवणारी गोलंदाजी करायची असेल तर अचूक टप्प्याचे चेंडू हे टाकावे लागतील मैदानामध्ये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, झिंग झिगाट करत लगतला सरळ सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी डीजे. त्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 46 या धावसंख्येवर खेळतोय मैदानामध्ये जय सरमरकर. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हरला राजा कंपल्सरी चेस. सुपर ओव्हर सामना बरोबरीत झाला तर सुपर ओव्हर 2 चेंडू 3 धावा. एका बाजूला आज दोन्ही संघांचे डकआउट मधून प्रार्थना, जल्लोष आणि जय सरवळकर नावाचं बदल. वैयक्तिक 46 या धावसंख्येवर खेळला जातोय. चेंडू थोडासा सोडून दिला जातोय, दंडात्मक केलं जात आहे आणि स्वेर चेंडूचा इशारा हा पंचांचा येत. दंडात्मक केलं जातंय गोलंदाजाला आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला तो मात्र 69 धावा धावफलकावर. 2 चेंडू विजयासाठी. 2 फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पंचांचा नो चेंडूचा इशारा. म्हणजे जवळजवळ ही पुन्हा एकदा धाव येते की काय. शरीरष्टीवर चेंडू आढळला जातोय आणि सामना समाप्त होतोय. ज्या 71 धावा कुठेतरी या ठिकाणी अवघड वाटल्या होत्या त्या अवघड वाटणाऱ्या धावा हे मात्र 1 चेंडू तब्बल 2 चेंडू ठेवून विजय होतोय तो मात्र वीर मराठा संघ. आणि सेलिब्रेशन बघा किती वीर मराठा संघाचं महेश साहेब आपल्याला पाहायला मिळतंय. मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली त्यानं पवन किंड लढवली तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वीर मराठा संघाचा. हुकमे एक्का सेनापती संघाचा जय सरमळकर आणि रोहन कडून त्याला 300 रुपयाचं पारितोषिक तब्बल येत आहे. या ठिकाणी यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पुरस्कार प्राप्त होतोय. आणि MSPS स्पोर्ट्स संघ क्षेत्ररक्षण सजवा आणि एसजोरियस संघ सलामीची बिनीची जोडी मैदानात